बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि गरमागरम पिझ्झा खायची क्रेविंग झाली होती. पण काय झालं ना, लास्ट वीक फार आम्ही ब्रेड खाल्ले, त्यामुळे नो ब्रेड फॉर नेक्स्ट 15 डेज असा रूल झाला होता. मग आता पिझ्झाची क्रेविंग कशी पूर्ण करणार? तर मग काय केलं, मी काहीतरी एक्सपेरिमेंट नेहमी करत असते. तर 2-3 चीज क्यूब घेतले, त्यामध्ये थोडंसं दूध घालून त्याला गरम करून घेतलं आणि छान असं क्रीमी चीज तयार करून घेतलं. मग काय, त्यामध्ये घातले उकडलेले कॉर्न. हे छान माझ्याकडे ऑलरेडी काढून ठेवलेले होते. थोडासा शिमला मिर्च घातली, त्यामध्ये अजून ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घातलं आणि मिक्स करून घेतलं. आणि थोडासा ब्लॅक पेपर पावडर आणि जिरा पावडर होता, तो पण घालून घेतला आहे. मीठ पण थोडंसं अगदी चवीपुरतं कमी घालायचं, कारण चीजमध्ये ऑलरेडी मीठ असतं. आणि आता बघा, इथे स्टफिंग तयार करून घेतली. पण आता नो ब्रेड म्हटल्यावर काय करणार? आता बघा, इथे थोडासा मी हे होममेड पिझ्झा पास्ता सॉस पण यामध्ये घातलं आहे. मग काय, बॅटर होतं इडलीचं, तर मग घेतलं अप्पे पात्र आणि त्याला छान ऑइलने ग्रीस करून घेतलं. आणि आता काय केलं माहिती आहे, त्यामध्ये छान असं बॅटरच्या अशा वाट्या तयार करून घेतल्या. म्हणजे थोडंसं बॅटर घालायचं आणि त्याला असं कडेने छान पसरून घ्यायचं. म्हणजे त्यामध्ये ऑटोमॅटिक अशा कटोरी चाटसारखं जो असतं ना, ते तयार होतं. आता बघा, थोडंसं करताना होतं की हे बरोबर होईल की चूक होईल. पण म्हटलं जाऊ दे, चांगलं झालं तर काहीतरी चांगलं खायला मिळेल, आणि जर चुकलं तर ठीक आहे, काही तर कॉम्प्रोमाइज करावंच लागेल. आणि हे छान बनवलेलं स्टफिंग त्यामध्ये घालून घेतलं आणि वरून त्याला पुन्हा इडली बॅटरने कवर करून घेतलं. आता बघा, खूप जास्त स्टफिंग घातली आहे, त्याच्यामुळे आपण इडली बॅटर घालू तर ते असं पसरेल. पण घाबरायचं नाही, जेव्हा ते अप्पे छान शिजतील तेव्हा आपण त्याला असं कट करून घ्यायचं, मग ते वेगवेगळे होतील. आता याला झाकून शिजवायचे. आता झाकून शिजवताना हे अप्पे शिजायला थोडा वेळ लागतो, कारण आपण एवढी मोठी त्यामध्ये स्टफिंग घातलेली आहे. आणि बघा, थोड्या वेळाने याला पलटवून बघितलं. आता हे तुम्हाला जसं डार्क डार्क दिसतं, मला पण पहिले वाटलं होतं की काय जळले की काय, पण नाही, अजिबात जळले नाही, कारण खायची लेअर अगदी आपण पातळ घातली होती, त्याच्यामुळे त्याला डार्क ब्राऊन कलर आला. पण या डार्क ब्राऊन कलरनेच तो मस्त असा क्रंची झाला. आता बघा, स्टार्टिंगला सांगितलं होतं ना, ते एकामेकाला चिटकले होते. तर मग असं चाकूने काढून घेतले आणि सेपरेट करून घेतले आणि दुसऱ्या बाजूने पण छान शिजवून घेतले. आता बघा, दुसऱ्या बाजूनी पण शिजवताना त्याला झाकून शिजवायचं. आता हा माझा पण एक्सपेरिमेंटच होता. आणि बघा, 5 मिनिट परत शिजवून घेतले आणि बघा, छान असे बॉलसारखे फुगले, कारण ते आता खालून पण छान फुगल्या गेले आहेत. आणि आता हे पिझ्झा बॉल अप्पे, जे तुम्हाला नाव द्यायचं आहे ते द्या, आणि हे तयार झाले. आणि ही गरमागरम सर्व करा. जे माझा एक्सपेरिमेंट इतका सक्सेसफुल झाला की आता हा व्हायरल झाला असं म्हणू शकतो. आणि माझं पिझ्झा क्रेविंग मी असं हेल्दी